येरमाळा गावात आत्ता होणार पाणी प्रश्नावर आंदोलन। माननीय सुहास बारकुल सर यांनी दिलेली रोकठोक मुलाखत। मी सुहास बारकुल येरमाळा। प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण याच्या अगोदर सुद्धा 1 वर्षापूर्वी उपोषण केलं होतं, मग त्या उपोषणातले काही मुद्दे मार्गी लागलेत का? गेल्या वर्षभरापूर्वी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं उपोषण केलं होतं। त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या गावातील साफसफाई करणे, अंगणवाड्याच्या समोरील जो उकांडा झाला होता, रोगराईजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्या संदर्भात आम्ही स्वच्छता करण्याची मागणी केली होती। आणि उपोषणास बसल्यानंतर 2 दिवस उपोषण चालल्यानंतर ग्रामसेवक सरपंच यांनी आम्हाला टाईम बॉन्ड लिहून दिला आणि काही अंगणवाड्याच्या समोरची घाण काढण्यात आली आणि बाकीची कामे तात्काळ करण्याचं आम्हाला वचन दिलं। पण काही दिवसानंतर नाल्याची अर्धवट कामे सोडून नाल्याची साफसफाईची कामं पूर्ण करण्यात आली नाहीत आणि टाईम बॉन्ड दिल्याप्रमाणे बाकी काही इतर मागण्या होत्या। आम्ही वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा करून देखील ग्रामपंचायतच्या वतीनं काहीच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। यामुळे आम्ही आता दुसऱ्या वेळेस उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे। सर, आता यावेळेस जे आपण उपोषणाला बसणार आहे नेमके काय मुद्दे आहेत त्यावर? पहिला ऐरणीवरचा मुद्दा म्हणजे जलजीवन योजना, जो की गावाचा पाण्याचा प्रश्न आहे। येरमाळा पाण्यापासून तरमाळा असं म्हणत सत्ताधारी सत्तेमध्ये आले आणि 20 वर्ष झालं हा तरमाळा तसाच चालू आहे। गाव पाण्यापासून तरमळत आहे। अक्षरशः 5 वर्षामध्ये 15 वेळेस पाणी आलं आहे। ती पण संख्या जरा जास्तच वाटते, पण गावकरी पाण्यापासून किती तरमळतात हे ग्रामपंचायतला आणखी त्याची जाणीव नाही। आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा राज्याची योजना जलजीवन योजनेमार्फत 14 कोटी मंजूर झालेले आहेत, पण ह्या 14 कोटी मंजूर झालेले असताना कुठंही काम चालू झालेलं नाही, कसल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही। म्हणजे हे काम का बंद पडण्यात आलं आहे, ह्याच्या मागची कारणं काय आहेत, ह्याच्यासाठी आम्ही हे उपोषणाचा इशारा ग्रामपंचायतला दिलेला आहे। लवकरात लवकर जलजीवनचं काम पूर्ण करावं, यामुळं आमच्या गावची तहान भागेल, ह्याच्यासाठी हा प्रामुख्याचा मुद्दा आम्ही ऐरणीवर धरलेला आहे। ह्याच्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं 12/11/2023 रोजी उपोषणाचा इशारा दिलेला आहे। या योजनेचं काही स्वरूप आपण सांगू शकाल का? ही योजना म्हणजे गावाच्या पूर्ण पिण्याच्या पाण्याची योजना आहे। ह्याच्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या 2 टाक्या, गावातील पूर्ण पाईपलाईन असा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प, जो की आपल्या येरमाळ्या गावाची वाढती लोकसंख्या आणि येणाऱ्या भाविकांची संख्या, येडेश्वरी तीर्थक्षेत्र ह्या उद्देशानं शासनाकडून मंजूर आलेला हा आराखडा आहे। ह्या आराखड्याप्रमाणे जर योजना 100% यशस्वीरित्या राबवली तर गावाची पुढल्या 50 वर्षासाठी तहान भागणार आहे। म्हणून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व गावकरी ह्या यंत्रणेच्या मागं लागलेलो आहेत। पण ग्रामपंचायतच्या नाकर्तेपणामुळे म्हणा की हा प्रकल्प रखडलेला दिसून येतोय। हा प्रकल्पाचं काम लवकरात लवकर चालू करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। शासनाच्या जागेमध्ये फिल्टरचं वगैरे काम चालू आहे म्हणून असं कळलं, नेमकं आपण तर म्हणताय काम चालू नाही, मग हे कसं? मग ते आता सध्या ती जागा आरक्षित केलेली दिसते, पण तो शासन लेवलचा प्रश्न आहे की जागा आरक्षित कुठली करायची, काय करायची, पाण्याच्या टाकीची जागे कुठली घ्यायची। म्हणजे हे फक्त वरचे कागदावरचे प्रयत्न दिसायले, पण प्रत्यक्षात कुठंच काम चाललेलं दिसून येत नाही। गावातल्या कोणत्याही व्यक्तीला जर विचारलं तर पाणी येत नाही, कशामुळे येत नाही, काय येत नाही ह्याचे कारण कोणच देऊ शकत नाही। आणि नवीन प्रकल्प चालू ह्याचे कारण तर काही कुठंच दिसत नाही। सध्या गावामध्ये किती दिवसाला पाणी येते याबद्दल? सध्या 15 ते 20 दिवसाला पाणी येत आहे, कारण आता घरी प्रत्येकाने बोर घेतलेले आहेत, पण गरीब लोकांची इतके हाल चालू आहेत की कारण येता जाता लोकांची सारखी मागणी असते की पाणी येत नाही, पाणी येत नाही, पाणी येत नाही। म्हणजे हे तर गाव अक्षरशः पाण्यावाचून तरमळायला लागलं आहे की ग्रामपंचायतला दिसून येत नाही। त्याच्यामुळं लवकरात लवकर ह्या योजनेचं काम सुरू करावं अशी आमची मागणी आहे। शेत रस्ते झाले नाहीत असं पण आपण त्यात उल्लेख केलेला आहे। बघा, साधारणतः रोजगार हमी योजनेमधून आपण शेतरस्त्यांची कामं चालू केली। जर पाहता आपण 10 ते 15 वर्षाच्या मागं जर बघितलं तर ग्रामपंचायतकडून आपल्याला एकही शेतरस्त्याचं काम झालेलं दिसत नाही। तर झाले तर फक्त मोजून 2 रस्ते झाले आहेत, हे पण गावानं बघितलेलं आहे। कुठले 2 रस्ते झालेत ते पण आता लोकांना माहीत नसेल की कुठले 2 रस्ते रोजगार हमी योजनेतनं झालेले आहेत। मग हे बाकीचे शेतरस्त्यांचं काय? बाकीचे शेतरस्त्यांचं जर आपण अवस्था बघितलं तर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना तिकडं साधं चलंसुद्धा जाता येत नाही।
एवढी शेतकऱ्यांची दुरावस्था होत असताना ग्रामपंचायत ह्याच्यावर एकदम शंडची भूमिका घेत आहे. थोडंसुद्धा पुढाकार घेऊन शेतरस्ते तयार करण्याच्या मार्गावर कुठलेही पाऊल उचलत नाही. ह्याच्यामुळं हे आम्ही प्रामुख्यानं दुसरा मुद्दा शेतरस्त्याचा घेतला आहे की लवकरात लवकर प्रामुख्याने गावातले सर्वात मोठे शेतरस्ते हातावर घ्यावे आणि कुठं काही अडचणी असतात, कुणाच्या काही अडचणी असतात ती आपण तहसीलदाराच्या मार्फत, ग्रामपंचायतच्या मार्फत एक सामंजस्यानं सोडवून मार्गी लावणं गरजेचं आहे. आता घरकुलासंबंधी आपल्याला विचारायचं आहे की किती घरकुल आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि किती मंजूर झाले त्याबद्दल काय सांगू शकता? घरकुलाचं आपण जर विचार केला तर ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या तोंडावर जवळपास 700 लाभार्थ्यांची यादी लावली होती की त्यांना घरकुल भेटणार आहे म्हणून. मग ते जुमलाच होता, जुमला पार्टीचा जुमलाच असेल असं मला वाटायला लागलं, कारण तिथल्या बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुलं भेटली नाहीत आणि त्याच्यासाठी प्रयत्न बी होत नाहीत. आणि दिव्यांगासाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घरकुलाची स्कीम आहे, त्यांना सुद्धा लवकरात लवकर घरकुले द्यावे ह्यासाठी आम्ही तिसरा मुद्दासुद्धा ह्या मागणीमध्ये मांडलेला आहे. आणि प्रामुख्याने जे घरकुलांच्या यादीमध्ये आहेत त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना कसल्याही प्रकारचा कागदोपत्री आर्थिक त्रास न देता लवकरात लवकर आणि सहजासहजी त्यांना घरकुलं देण्यात यावी ही आमची प्रामुख्यानं तिसरी मागणी राहील. प्रायव्हेट दवाखाने आहेत त्या रुग्णांनी खचाखच भरलेत आणि साथीचे आजार बळावलेले आहेत, यामागचं मुख्य कारण काय असू शकतं? आता ह्यामागे आपण बघितलं की निसर्गाचा जो आपण वातावरण बघितलं त्याच्यामध्ये कुठं कधी पाऊस कधी ऊन ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, वातावरण दूषित झालेलं आहे. मग ग्रामपंचायतचं काम आहे की या गावामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे, नाल्यांची साफसफाई करणे गरजेचं आहे. नाल्या तुडुंब भरल्यामुळं तिथं आळ्या झालेल्या आहेत, ढासांची निर्मिती होत आहे, त्याच्यामुळं तापेचं प्रमाण वाढत आहे, साथीचे रोग वाढत आहे. त्याच्यामुळं ग्रामपंचायतनं लवकरात लवकर फवारणी करून वातावरण शुद्ध कसं ठेवता येईल, स्वच्छ कसं करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. हे ग्रामपंचायतकडनं हे सुद्धा प्रयत्न होत नाहीत. गावात फवारणी करणे किंवा पावडर फवारणे असे प्रयोग झाले पाहिजेत, त्याच्यामुळं साथीचे रोग उद्भवणार नाहीत, त्याच्यामुळं लहान लेकरांना वयोवृद्धांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण ग्रामपंचायत याकडे कसलंही लक्ष देत नाही हे दिसून येत आहे, त्याच्यामुळंच दवाखाने खचाखच भरलेले आपल्याला दिसून येत आहेत. ग्रामपंचायतचे शासकीय अधिकारी आहेत त्यांना फोन केल्यानंतर ते म्हणले की आम्ही मशीन वगैरे आणले, परंतु आम्हाला माणूसच भेटत नाही फवारणीचं, याबद्दल आपण काय म्हणू? नाही, आता हे उत्तर हास्यास्पद आहेत. मशीन आणली आहे आणि फवारायलाही नाही. कसं तर एक जिम्मेदारी अधिकारी आहेत त्यांनी अशा प्रकारचे उत्तरं देऊ नये, कारण ग्रामपंचायतचे कर्मचारी किती आहेत आपण बघतो की त्यांना मानधनावर आपल्या गावातला पैसा आपण त्यांना मानधनाच्या स्वरूपातून देतो आहे, त्यातला एखादा कर्मचारी तयार करून फवारणी करणं आवश्यक आहे. हे उत्तर म्हणजे एक लहान लेकराला चॉकलेट देण्यासारखं आहे असं तर मला वाटतं. हे सुद्धा आपल्याला गावकऱ्यांना वेड्यात काढण्याचा प्रकार आहे. अंगणवाडीच्या जवळ खचाखच असा कचरा भरलेला आहे. मग त्या ठिकाणी जे लहान लहान मुलं आहेत ते आपल्या घरी येऊन डबे म्हणा किंवा तिथला खाऊ खातात, तर तिथल्या घाणीचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल असं नक्कीच 100% त्यांचा त्या घाणीचा त्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या वर्षभरापूर्वी केलेल्या उपोषणामध्ये प्रामुख्यानं हाच मुद्दा होता की जिथं जिथं अंगणवाड्या आहेत, लहान मुलांच्या शाळा आहेत, तिथला परिसर स्वच्छ करण्यात यावा. मग तिथं स्वच्छ केल्यानंतर JCBनं तिथली घाण काढली आणि हात झटकून टाकले. म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. तिथं फुलांची झाडे लावण्यात यावी, तिथं वयोवृद्धांना बसण्यासाठी डेस्क टाकण्यात यावे, त्याच्यामुळे तिथला परिसर स्वच्छ राहिला असता. पण ह्याच्या एकंदरीत त्यावेळेस उपोषण उरकण्याच्या उद्देशानं तात्पुरती तासाभरासाठी JCB लावली, तिथली घाण काढली आणि आश्वासन दिलं की आम्ही स्वच्छता करून करतो असं आश्वासन दिलं आणि पुढं त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि परत त्याची टाळाटाळ करून उपोषण गुंडाळण्यासाठी फक्त त्यांची सावरासावर झाली आणि त्यांनी त्या स्वच्छतेकडे कसलंही लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळं लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे. उपोषणासंबंधी ज्यावेळेस आम्ही काही व्यक्तींची चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की आपण एक राजकीय आकसापोटी हे सगळं करत आहात, यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, हा उपोषणाचा मुद्दा हा राजकीय आहे का सामाजिक आहे हे गावकरी ठरवते. एखाद्या राजकीय व्यक्तीनं ठरवण्याचा तो अधिकार नाही. एखाद्या सामान्य गावकऱ्यानं यावं आणि म्हणावं की तुम्ही हे राजकीय देशातून करता. बरं, याच्यामध्ये राजकीय काय उद्देश आहे? जलजीवनाची योजना आहे ती पाण्याची आहे, ह्याच्यात राजकीय काय उद्देश आहे? राजकीय उद्देश हा सत्ताधारी त्यांचा साधून घ्यायला लागलेत, हे गावकऱ्यांना कळायला लागले. राजकीय हेतूनं कोण वागतंय आणि सामाजिक हेतूनं कोण वागतंय हे गावकऱ्यांना माहीत आहे. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें.